पिंपळनेरमध्ये गुटखा साठ्यावर प्रशासनाचा छापा, लाखोंचा माल जप्त. अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई, वाहनासह दोघांना घेतले ताब्यात. पिंपळनेर परिसरात बंदी असलेल्या गुटखा व सुगंधी पान मसाल्याच्या अवैध विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीनंतर अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एका दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकारी ए.बी. पवार, शशिकांत राणे आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर गुटखा, सुगंधी पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आलेत. तसेच MH18 AA 4835 या क्रमांकाचे टाटा ACE वाहनही जप्त करण्यात आले. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. तसेच या अवैध साखळीमागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या व्यापारावर लगाम लावण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून आगामी काळात अशा धडक मोहिमा आणखी वाढविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर.